जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. आयुष्याच्या वाटेवर चालताना तुम्हाला कधी दगड आडवे येतील, कधी तुमच्या पायामध्ये काटे शिरतील, तर कधी तुमचे पाय उन्हाने भासतील. परंतु संकटे कितीही आली, दुःख कितीही आलं तरी आपल्याला चालत राहायचं आहे. कारण देवाने दिलेलं हे सुंदर आयुष्य आपल्याला सुंदरतेने जगायचं आहे. वाटेत तुम्हाला अनेक खड्डे येतील, अनेक चढउतार येतील, परंतु नेहमी आपल्याला आपल्या जिद्दीने, देवाच्या शक्तीने पुढे जात राहायचं आहे. जोपर्यंत भगवंताची शक्ती तुमचं रक्षण करत आहे तोपर्यंत तुमच्या जीवाला काहीच धोका होणार नाही. आयुष्य हे आपल्याला सुंदरतेने जगायचं आहे. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त त्याला बघण्याचा दृष्टिकोन बदला. कोणाच्या आयुष्यामध्ये दुःख येत नाही, कोणाच्या आयुष्यामध्ये वाईट दिवस येत नाही. या पृथ्वी तलावरती एकही असा माणूस नाही की ज्याच्या आयुष्यात कधी दुःख आलं नाही, ज्याच्या आयुष्यात कधी वेदना आल्या नाही, ज्याच्या आयुष्यात कधी संकटे आले नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात ते येतातच, परंतु जो धैर्याने त्याचा सामना करतो तो त्यावरती विजय मिळवतो. म्हणून देवाची भक्ती करत असताना आपल्याला अशा काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे ज्याने आपल्या मनात सकारात्मक विचार राहतील आणि आपला देवावरती असलेला विश्वास आणखी दृढ होईल. अशा काही गोष्टी आहे ज्या तुम्हाला समजल्या तर तुम्ही आणखी आनंदाने आणि प्रेमाने भक्ती करू शकता. कधी कधी काय होतं, आपल्याला एखादं संकट सतावत असतं आणि त्या चिंतेमध्ये आपण असतो आणि देवाची भक्ती नेहमी करत असतो आणि आपल्या चिडचिडपणा होत असतो, कारण आपल्याला त्या दुःखाने ग्रासलेलं असतं, त्या चिंतेने आपल्याला ग्रासलेलं असतं. आणि मग आपल्याला काही रिझल्ट दिसले नाही की आपण काय म्हणतो की नको, देवाची सेवाच करायला नको, मला या संकटातून देव बाहेरच काढत नाही, मी देवाची सेवा आता करणार नाही, असं वाईट आपल्या तोंडातून आपण बोलून जातो. परंतु तुम्ही असा कधी विचार केला आहे का? आत्तापर्यंत आपण इथपर्यंत आलो, सुखासमाधानाने जगत आलो, आयुष्याच्या वाटेवरती खडतर प्रवास करून आपण इथपर्यंत आलो, तेव्हा प्रत्येक वेळी देवानेच आपल्याला मदत केली. मग ह्याही वेळेस देव आपल्याला मदत करतील. आपण फक्त थोडंसं धैर्य ठेवायचं आहे. आपण काही गोष्टींमध्ये थोडासा स्थिरपणा आणायचा आहे. कधी काय होईल हे सांगता येणार नाही, कधी देवाचा चमत्कार होईल हेही देखील आपल्याला समजणार नाही. आपण फक्त दृढ विश्वास ठेवून, मनामध्ये चांगले विचार ठेवून देवाची निरंतरपणे सेवा करायची आहे. कुठलंही संकट येऊ द्या, कितीही मोठं असू द्या, कितीही दुःख आपल्यावरती कोसळू द्या, जोपर्यंत देवाचा हात आपल्या डोक्यावर आहे तोपर्यंत काहीच आपलं वाईट होऊ शकत नाही. हेही दिवस निघून जातील, हेही वाईट दिवस संपून जातील. चांगले दिवस जास्त वेळ टिकले नाही तर वाईट दिवस काय जास्त दिवस टिकणार आहे? या जगामध्ये कुठलीच गोष्ट कायमची टिकत नाही. कायमचे राहतील ते भगवंत राहतील, बाकी सर्व येत जात राहतील. हे कलियुग आहे, हे आधुनिक युग आहे. या युगामध्ये तुम्हाला काही ना काही अनेक गोष्टी सहन कराव्या लागतील, अनेक गोष्टींचा सामना करावा लागेल. कारण तुम्ही बघत आहेत की या जगामध्ये पाप किती वाढलं आहे. आजकाल मुक्या प्राण्यांची हत्या केली जात आहे, मनुष्याची हत्या केली जात आहे. हा जीव एवढा महत्त्वाचा असूनसुद्धा लोकांना त्याची किंमत नाही. आजकाल मुलं बाळं आपल्या आईवडिलांना सांभाळत नाही. अनेक प्रकारे पाप या आपल्या जीवनामध्ये वाढत चाललं आहे. परंतु या पापी जगातही आपल्याला देवाची सेवा करण्याची संधी मिळाली, आपल्याला भगवंताच्या चरणाशी राहण्याची संधी मिळाली. हेच आपलं खूप मोठं नशीब आहे आणि आपलं हे नशीब असंच जोरावर राहणार आहे. फक्त किती अडचणी आल्या, कितीही दुःख आलं तरी देवाची साथ मात्र तुम्ही सोडू नका. कारण जोपर्यंत तुम्ही देवाच्या सोबत आहात तोपर्यंत तुमचा केसही कुणी वाकडा करू शकत नाही. चांगले दिवस येतात, वाईट दिवस येतात, कारण आयुष्यामध्ये कधीच कोणतेच दिवस टिकून राहत नाही. परंतु त्या दिवसांमध्ये आपण टिकलो पाहिजे. दिवस कसेही येऊ द्या, आपण डगमगता कामा नये. दिवस कसेही असू द्या, आपला विश्वास मात्र कमी होता कामा नये. या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर नक्कीच आपण आनंदाने देवाची सेवा करत राहू. कारण आपल्याला माहीत आहे एक ना एक दिवस चमत्कार नक्की होणार आहे आणि त्या चमत्काराची वाट आपण बघत आहोत.
दिवसेंदिवस आपला विश्वास वाढत चालला पाहिजे, कमी होता कामा नाही. तुम्हाला असं वाटत असेल की देवाने आत्तापर्यंत कुठलाच चमत्कार माझ्या जीवनात केला नाही. तुम्ही ज्या वेळेस जन्माला आले तो पहिला चमत्कार झाला. त्यानंतर तुम्ही वाचायला, लिहिला, बोलायला लागले तो दुसरा चमत्कार झाला. तुम्हाला एवढे चांगले आईवडील मिळाले हा तिसरा चमत्कार झाला. असे अनेक चमत्कार आपल्या जीवनात घडले आहेत. अनेक संकटांपासून तुम्हाला वाचवलं आहे. अनेक वेळा तुम्ही पडले असता, परंतु पडताना तुम्हाला देवाने सावरलं आहे. तुम्हाला असं वाटत असेल की देवाने काहीच केलं नाही. हे सर्व आत्तापर्यंत झालं ते फक्त देवानेच केलं. काही चांगले आयुष्यात माणसे तुमच्या आली असतील तर तीसुद्धा देवानेच पाठवली आहेत. जर तुम्हाला काळजी करणारा एखादा व्यक्ती तुमच्या जीवनात तुम्हाला भेटला असेल तर तो देवाच्या कृपेमुळेच भेटला. आणि काही वाईट घडलं असेल तर ते देखील तुमच्या चांगल्यासाठीच घडलं. कारण कधीकधी कोणाचं आपल्या आयुष्यातून जाणं, काही वाईट घडणं हे देखील काहीतरी शिकवून जात असतं. म्हणून असं समजू नका की वाईट घडलं ते तुमच्या चांगल्यासाठी घडलं, असा सकारात्मक विचार मनामध्ये ठेवा. जेव्हा तुम्ही असा सकारात्मक विचार करायला लागाल तेव्हा तुम्हालाच समजून जाईल की होय, मी जे ऐकलं, जे पाहिलं ते खरं आहे. अशा काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही निरंतरपणे सेवा करताय, सेवा करत राहा. तुम्ही निरंतरपणे देवावर विश्वास ठेवलाय, नक्की ठेवा. परंतु अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आम्ही तुमच्यापर्यंत पोचवत आहोत. या गोष्टी समजून घेणं देखील खूप गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्हाला या गोष्टी समजतील तेव्हा तुम्हाला ॲटोमॅटिक रिअलाईज होईल की होय, हे खरं आहे, हे सत्य आहे. फक्त सेवा करत राहणं ही देखील चांगली गोष्ट आहे, परंतु सेवा करत असताना आजूबाजूच्या काही गोष्टींचा आढावा घेणं, आपल्या आयुष्यात काय घडतं आहे हे समजून घेणं देखील खूप गरजेचं असतं. आणि ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजत आहे. आमचा हाच उद्देश आहे की आपल्यापर्यंत योग्य ती चांगली माहिती पोचावी. आम्ही आमच्या चॅनलची निर्मिती यासाठी केली आहे की सर्व स्वामी भक्तांना योग्य ते मार्गदर्शन मिळावं. कुठलंही चांगलं काम करताना फळाचा विचार करायचा नसतो. देव द्यायचं ते देईलच, आपण आपलं काम करत राहायचं, आपलं कर्म करत राहायचं. देवाला आपल्याला हवं आहे ते ॲटोमॅटिक देव देणार आहे. कारण आपल्या जीवनात काय चालू आहे, आपण कसं जीवन जगतोय, आपल्यापेक्षा जास्त माहिती देवाला आहे. कारण त्यांनी आपल्याला घडवलं आहे. आपल्याला आपल्याबद्दल जेवढं माहीत नाही त्याच्या कित्येक पट देवाला माहीत आहे. तोपर्यंत तुम्हाला मागायची सुद्धा काही गरज येणार नाही. सगळं काही तुम्हाला आपोआप भेटेल. फक्त आपण हात जोडायचं काम करायचं, भक्ती करायचं काम करायचं. मागायची सुद्धा गरज नाही. देव सर्व काही न मागताच देतील. म्हणून विश्वास ठेवा, सेवा करत राहा, सेवेमध्ये खंड पडू देऊ नका. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.